नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग आहे स्पेशल, कारण की आज आपण चाललो आहे नालासोपारा आणि तिथले गणपती आपण आजच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवणार आहोत. तिथला आहे नालासोपारा ईस्टचा नालासोपाराचा महागणपती आणि त्यानंतर आहे काकड्यांचे महागणपती. दोघेही आपण ह्या ब्लॉगमध्ये शूट करणार आहोत. तिथे एक अप्रतिम म्हणजे चांगला संदेश देणारे सार्वजनिक गणपतीमध्ये सार्वजनिक संदेश देणारे देखावे त्या गणपतीला आपल्याला बघायला भेटणार आहेत. तेच तिथे आपल्याला शूट करायला भेटले तर आपण करणार आहोत. पण पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला नालासोपारा ईस्टमधील जे महागणपती आहेत, 2 गणपती आहेत, त्यांचं पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी देणार आहे, माहिती देणार आहे. तर चला आता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. मित्रांनो, आता आपण आलो आहे नालासोपारा ईस्टला नालासोपाराचा महागणपती बघायला. आणि हा आहे नालासोपारा ईस्टला, जो नालासोपारा स्टेशनपासून अगदी 10 मिनिटावरती आहे. नालासोपारा स्टेशनला उतरायचं आहे. तिथून सरळ आल्यानंतर तुम्हाला तुळींज भेटेल. तुळींज नाक्यावरनं आतमध्ये आलात की तुम्हाला दत्त मंदिर दिसेल. त्या दत्त मंदिरचाच राजा म्हणजे आपला नालासोपाराचा महागणपती आहे. आणि खूपच छान रोषणाई इथे केलेली आहे आणि खूपच भव्य असा संभाजी महाराजांचा गेट इथे उभा केलेला आहे आणि बघायला खूपच छान वाटतो. तुम्हाला जर यायचं असेल तर नालासोपारा स्टेशनला उतरा, तिथून सरळ या आणि तुळींज नाक्याला बाजूलाच तुम्हाला दत्त मंदिर भेटेल. आणि दत्त मंदिरचा आहे आपला हा नालासोपाराचा महागणपती, भव्य संभाजी महाराजांचा गेट. आणि ही आहे एकदम छान अशी रोषणाई, ती डोळ्यांना खूपच छान वाटते बघायला. आणि इथे लाईन बघाल ना तर खूपच, कारण की इथे चलचित्र देखावा आहे थोडा आणि त्यामुळे इथे गर्दी असतेच. आणि आज पहिला दिवस होता तरी पण इथे खूप गर्दी होती. लाईनीत तरी मला तरी 10-15 मिनटं थांबायला लागलं. त्यानंतर आतमध्ये गेलो मी आणि लाईन ही वाढतच जाते. त्यामुळे शक्यतो लवकर जावा आणि गेलात तर रात्री खूप लेट जावा. आणि मधल्या वेळेत गेलात तर गर्दी तुम्हाला अशी भेटेल. आणि हा आहे एंट्रन्स आणि आपल्याला आता जात आहोत आतमध्ये. आणि आतमध्ये पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आणि खूप मस्त वाटतं इथे गेल्यानंतर. तुम्ही पण आलात तर नक्की दत्त मंदिरच्या राजाला, आपल्या नालासोपाराच्या महागणपतीला व्हिजिट करा, कारण की खूप छान अरेंजमेंट केली. आणि इथे स्पेशली बघायला भेटलं ती लहान मुलं ती सर्व गर्दी हँडल करत होती आणि एकदम तत्परतेने करत होती. कोणीही आपापली कामं सोडून येते आणि छान गोष्ट वाटली की लहान मुलं ही या बाप्पाची सेवा करत होते. आणि असंच या सार्वजनिक उत्सवातून आपल्या मुलांवरती संस्कार घडत असतात, ते बघताना खूप छान वाटलं. लाईन तरी आता मी 10-15 मिनटं झालं लाईनतच उभा आहे, कारण की वेट करायला लागतो थोडा. चलचित्र आहे, देखावा आहे, तो बघितल्यानंतर पुढची लाईन सोडतात. आणि हे आहे दत्त मंदिर आणि दत्त मंदिरच्या बाजूच्या गल्लीतच बसतो हा आपला नालासोपाराचा महागणपती. खूप वेट करून झाला, आता 20 मिनटं झाली मी लाईनीतच उभा आहे. शर्विल पण आमच्यासोबत होता, ऋतुजा पण होती, छकुली पण आमच्यासोबत होती. आणि आम्ही वेट करत होतो की आमचा नंबर कधी येतो आहे. पण मॅनेजमेंट होती ती खूप छान होती, पंखे वगैरे होते तर गरम होण्याची काही भीतीच नव्हती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आता आपण आलो मित्रांनो नालासोपारामध्ये दत्त मंदिरचा महाराजा बघायला. आणि खूप लाईन आहे इथे, कारण की आतमध्ये देखावा पण आहे, तो पण तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो. मस्त काय शर्विल पण आता जरा दमला म्हणून थोडं सोफे वगैरे ठेवलेले बसायला आणि हाय करतो तुम्हाला मस्त आहे. आणि आपला आता नंबर येणारच आहे थोड्या वेळात. बघा सेवाभाव बघा किती आहे. आणि इकडे तिकडे सर तुम्हाला सगळी त्याच वयातली मुलं दिसतील. आणि आतमध्ये सगळे होते ते मॅनेज करणारे सर्व मोठे होते. आणि फायनली एक शो संपला आणि आता आपण चाललो आहोत आतमध्ये. आतमध्ये रेकॉर्ड करायला अलाव नाही आहे, तरी पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही कनेक्टेड राहा, स्टे राहा, पूर्ण बघायचं आहे ब्लॉग. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि फायनली आता आपण आतमध्ये आलो आहे. आणि वाव, आतमध्ये पण तेवढीच जागा आणि भव्य जागा आणि सगळ्यांना बसायला, म्हणजे जेवढे लेडीज आहेत महिला आहेत त्यांना बसायला खुर्च्या होत्या आणि बघून छान वाटलं ते. आणि समोर पडदा आहे त्याच्यावरती शो ते टेलिकास्ट करतात. 15 मिनटाचा शो असतो आणि त्याच्या पाठी आहे तो आपला बाप्पा नालासोपाराचा महागणपती. आणि
खूप छान वाटलं अरेंजमेंट केले ते. आणि आज बाजूला तुम्ही बघत असाल तर शिवाजी महाराजांचा जेवढा इतिहास आहे, संभाजी महाराजांचा जेवढा इतिहास आहे, सुभेदार तानाजी मालुसरे, हे सर्व इतिहास त्यांनी दोन्ही बाजूला छानपणे आपल्यासमोर मांडला आणि लिहिलेला. आणि डेकोरेशन आतमध्ये पण तसंच एकदम उत्तम, खूप छान. आता बघूया आपण काय थीम आहे आणि काय डेकोरेशन आणि काय ते संकेत या सार्वजनिक उत्सवात देत आहेत. शेकडो वर्ष संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अख्खा हिंदुस्थान गुलाबी जनता दुःखात असह्य. त्यांनी छान असा संदेश त्यांच्या देखावातनं दिला आहे. आणि शिवाजी महाराजांनी कोणते गडकिल्ले जिंकले आणि त्यांची काय अवस्था आहे आता आणि त्यांचं संवर्धन कसं केलं पाहिजे, हा त्यांनी छान असा संदेश आपल्या गणेशोत्सवातून सार्वजनिक ठिकाणी दिला. आणि तो बघून मला खूप छान वाटला आहे. तुम्हालाही तो बघायचा असेल तर नालासोपारा ईस्टला या आणि नालासोपाराचा महागणपती बघा. चालू व्हायच्या आधी का